भगवते वासुदेवाय. आतापर्यंत आपण 9 स्कंद ऐकले. आता 10व्या स्कंदाला सुरुवात करण्या अगोदर त्याचा थोडा सारांश जाणून घेऊया. 10व्या स्कंद संपूर्ण भागवत पुराणामध्ये 10वा स्कंद हा सगळ्यात मोठा आहे. यामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग आहेत. या दोन्ही भागांमध्ये एकूण 90 अध्याय आहेत. पूर्वार्धामध्ये वसुदेव देवकींच्या विवाहापासून तर भगवंताच्या जन्मापर्यंत, तसेच भगवंतांच्या बालक्रीडा, कंसाचा वध, भगवंतांच्या रासलीला, कौरव पांडवांबरोबरचा संवाद, सहवास, गोपींबरोबरच्या रासक्रीडा, या सगळ्याचं इतकं सुंदर वर्णन यामध्ये केलेलं आहे. हा ग्रंथ म्हणजे साक्षात भगवंतांचं दर्शन आहे. त्यानंतर उत्तरार्धामध्ये द्वारकेची निर्मिती, जरासंधाचं युद्ध, मुचकंदाची कथा आहे, द्वारका गमन आहे, बलरामांचा विवाह, रुक्मिणी आणि श्रीकृष्णांची भेट, रुक्मिणीचं हरण, रुक्मिणीचा विवाह, त्यानंतर शिशुपालाचा वध, श्रीकृष्णांच्या अन्य विवाहांचं वर्णन आहे, श्रीकृष्ण रुक्मिणींचा संवाद आहे, भगवंतांच्या संततीचं वर्णन आहे, श्रीकृष्णांच्या युद्धाचं वर्णन, मृगराजाची कथा, बलरामांचं चरित्र आहे, कौरवांवरती बलरामांचा कोप, सांबाचा विवाह, नंतर देवर्षी नारदांनी भगवंतांच्या गृहस्थाश्रमाला भेट दिलेली त्याचं वर्णन आहे, श्रीकृष्णांची दिनचर्या आहे, श्रीकृष्णांचं इंद्रप्रस्थाला जाणं त्याचं सुंदर वर्णन आहे, पांडवांचा राजसूय यज्ञ आहे, जरासंधाचा वध, श्रीकृष्णांची आणि सुदाम्याची भेट त्याचं वर्णन छान केलेलं आहे, द्रौपदीचा संवाद आहे, वसुदेवांचा यज्ञोत्सव, नंतर देवकीच्या 6 पुत्रांना श्रीकृष्णांनी कसं परत आणलं, सुभद्रा हरण, वेदस्तुती, शिवांचं संकटमोचन, नंतर भगवंतांच्या अन्य लीलांचं वर्णन, अशा अनेक रहस्यमय कथांचं खूपच सुंदर वर्णन यामध्ये केलेलं आहे. ते तुम्ही ऐकावं.